नमस्कार. आज आपण एका खास प्रवासावर बोलणार आहोत. हा प्रवास फक्त किलोमीटरचा नाहीये, तर तो आहे श्रद्धेचा, आपल्या संस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या आधारे आज आपण पंढरपूर वारी यावर जरा सविस्तर बोलूया. हो, नक्कीच. आपल्याकडे या वारीच्या परंपरेबद्दल, तिच्या स्वरूपाबद्दल आणि अर्थातच तिच्या महत्वाबद्दल काही तपशील आहेत. चला तर मग जरा खोलात शिरूया आणि समजून घेऊया की ही वारी नेमकी इतकी महत्वाची का आहे. अगदीच. ही खरंच एक विलक्षण गोष्ट आहे. म्हणजे केवळ एक यात्रा नाहीये ही. असं समजा की एक चालतं बोलतं जिवंत सामाजिक आणि आध्यात्मिक विश्वच आहे. यातले जे मुख्य पैलू आहेत ना, ते आपण जरा उलगडून पाहूया. सुरुवात अगदी सोप्या प्रश्नाने करूया का? पंढरपूर वारी म्हणजे नेमकं काय आहे? आपल्या माहितीमध्ये या पदयात्रेचा उल्लेख आहे. बरोबर. पंढरपूर वारी म्हणजे हजारो वारकऱ्यांनी म्हणजे विठ्ठलाच्या भक्तांनी महाराष्ट्रातल्या पंढरपूर शहरापर्यंत केलेली पदयात्रा आहे ही. आणि यातले अनेक जण म्हणजे अक्षरशः शेकडो किलोमीटर चालतात. ही सगळी ओढ आहे ती भगवान विठ्ठल आणि रखुमाई यांच्या भेटीची. हो, आणि आपल्या माहितीमध्ये या यात्रेच्या वेळेबद्दल पण स्पष्ट उल्लेख आहे. ही साधारण कधी होते आणि यात कोण सहभागी होऊ शकतं? याचा समारोप होतो तो आषाढी एकादशीला, म्हणजे साधारणपणे जून किंवा जुलै महिन्यात येते ती. मुख्य ज्या पालख्या आहेत त्यांचा प्रवास या एकादशीच्या सुमारे 21 दिवस आधी सुरू होतो. अच्छा. आणि कोण सहभागी होतं हा महत्वाचा मुद्दा आहे. हो, मला माहितीमध्ये वाचून खूप विशेष वाटलं की यात कोणताही भेद नाहीये. म्हणजे जात, पंथ, वय किंवा मग आर्थिक स्तर सगळे एकत्र चालतात आणि अनेक जण तर चक्क अणवाणी. हे कसं काय साधलं जातं? हीच तर वारीची खरी ताकद आहे, समानता. हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये तिथे, हे तिथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. आणि हा प्रवास म्हणजे फक्त चालणं नाहीये. यात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगांचं गायन असतं, भजनं असतात, टाळ मृदुंगाचा गजर असतो. एक सतत वाहणारा ऊर्जेचा प्रवाह असतो जणू. आपल्या माहितीमध्ये पालखी आणि दिंडी या दोन गोष्टींवर पण भर दिला गेला. त्याबद्दल काय सांगाल? हो, 2 प्रमुख पालख्या आहेत ज्या या वारीचा आत्मा आहेत असं म्हणायला हरकत नाही. एक म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आळंदीतून निघते. हो. आणि दुसरी संत तुकाराम महाराजांची पालखी जी देहूतून निघते. या पालख्या म्हणजे जणू काही प्रत्यक्ष संतच आपल्यासोबत चालत आहेत अशी भावना असते वारकऱ्यांची. अच्छा. आणि या पालख्यांसोबत असतात दिंड्या म्हणजे वारकऱ्यांचे संघटित शिस्तबद्ध गट. प्रत्येक दिंडीची स्वतःची एक ओळख असते.